नमस्कार मंडळी. आणि रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. चला तर आज आपण पार्टी स्पेशल असो मस्तपैकी झणझणीत असं एकदम चिकनची रेसिपी घेऊन आलो. चला रेसिपीला आपण सुरुवात करूया. तर आपण हे मॅरिनेशनसाठी चिकन घेतलेलं आहे. त्यामध्ये आता दही, गरम मसाला, हळद, घरगुती तिखट, हे चवीनुसार मीठ आणि मलाई म्हणजे दुधावरची साय घातलेली आहे आणि आलं लसूण पेस्ट हे आता एकत्र करूया. मिक्स करून मॅरिनेशन करून घेऊया. कारण चिकन आधी जर मॅरिनेशन करून घेतलं तर त्याला टेस्ट चांगली लागते. तेव्हा आता हे आपलं पूर्णमध्ये मिक्स करून झालेलं आहे. आता आपण अर्धा पाऊण तास मुरायसाठी ठेवून टाकूया. आता आपण कांदा खोबऱ्याचा मसाला म्हणजे वाटण तयार करूया. त्यासाठी आपण तेल घेतलेलं आहे, त्यामध्ये आलं लसूण घातलेले आहे. ते चांगलं असं परतून घेऊया. आणि यामध्ये आता सुकं खोबरं घालूया. आणि सुकं खोबरं पण चांगलं असं परतून घ्यायचं, खरपूस असं भाजून घ्यायचं. यामध्ये भेडगी मिरची कलरसाठी, आणि त्यानंतर आता कच्चा कांदा. आता खोबरं आणि कच्चा कांदा एकदम गोल्डन ब्राऊन कलर भाजून घ्यायचा. जसं बघा तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे त्यानुसार भाजून घ्यायचा खरपूस असा. त्यानंतर आता आपण ओलं खोबरं घालूया. आता हे ओलं खोबरं आहे जास्त खरपूस असं भाजायचं नाही, असं हलकंसं ब्राऊन करायचं जसं हे व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे ना त्याप्रमाणे. आता हे वाटण आपलं थंड झालं का त्याचं मिक्सरला आपण जी पेस्ट करून घेऊया. त्याच्या मिक्सरच्या जारमध्ये काढूया. त्यानंतर त्याच्यामध्ये थोडी कोथिंबीर आणि वाटण्यापुरतं पाणी. आधी आपली पेस्ट तयार झालेली आहे. आता आपण चिकनला फोडणी देऊया. कढईमध्ये आपण तेल घेतलं आहे. तुम्हाला जर तरी पाहिजे असेल तर तुम्ही तेल जास्त पण वापरू शकता. यात आपलं तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये आपण कांदा लसूण मसाला घातलेला आहे. तो मसाला असा परतायचा आणि त्यामध्ये आता आपण मॅरिनेशन केलेलं चिकन घालूया. आणि ही आम्ही रेसिपी पहिल्यांदा ट्राय केलेली आहे. खूप चांगली लागते चवीला, त्यामुळे तुम्ही पण घरी एकदा नक्की ट्राय करून बघा. आता आपण चिकन पूर्ण असं मिक्स करून घेऊया. आणि त्यावरती आपण आता झाकण ठेवूया. करून की 5 ते 6 मिनटं झाकण ठेवायचं, म्हणजे चांगलं चिकन वाफवलं जाते. आपले तर 5 ते 6 मिनटं झालेली आहेत. बघा चिकनला मस्तपैकी पाणी सुटलेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये कांदा खोबऱ्याचं वाटण घालूया. कारण वाटण आपण पहिलंच भाजून घेतलेलं आहे, त्यामुळे इथं तेलामध्ये वगैरे परतायची एवढी गरज लागत नाही. आणि घरात कोण पाहुणे आले किंवा काही नवीन बनवायचं असेल तर ही रेसिपी एकदम चांगली आहे, कारण टेस्टी पण खूप होते. घरी एकदा नक्की करून बघा. आणि व्हिडिओ कसा वाटला आणि रेसिपी पण कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. आता आपले चिकन मिक्स करून झालेलं आहे. आपण ह्याच्यामध्ये थोडं गरम पाणी घालूया, कारण ते मॅरिनेशन केलेलं भांडं वगैरे असतं ते थोडं धुवून घ्यायचं आणि त्यामध्ये पाणी घालायचं. चवीनुसार मीठ आणि आता पूर्ण हे मिक्स करूया.
आता हे पूर्ण आपलं मिक्स झालेलं आहे. आता त्याच्यामुळे चिकन पूर्ण शिजायसाठी आपण 2-3 मिनटासाठी परत झाकण ठेवूया. आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन नक्की प्रेस करा, म्हणजे पुढे येणारे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. तर आता आपलं हे चिकन मस्तपैकी शिजलेलं आहे. तर आता आपण गॅस बंद करूया आणि वरून थोडी कोथिंबीर घालूया. आणि बघा आता मस्तपैकी आपलं कोकणी पद्धतीचं चिकन तयार झालेलं आहे. रेसिपी कशी वाटली हे नक्की सांगा आणि घरी एकदा नक्की ट्राय करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.